नवीन आर्थिक धोरणातील दुसरे धोरण आहे खाजगीकरणाचे धोरण. उदारीकरणाच्या धोरणासंदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. उदारीकरण म्हणजे काय, उदारीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम या संदर्भात देखील चर्चा करण्यात आलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण खाजगीकरण, त्याची भारतातील अंमलबजावणी आणि खाजगीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले अनुकूल परिणाम या संदर्भात चर्चा करणार आहोत. खाजगीकरण आज जगातील बहुतेक सर्व देशांनी विकासाची एक गुरुकिल्ली म्हणून खाजगीकरणाचा स्वीकार केलेला आहे. अलीकडील काळामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये भ्रमनिरास झालेला जगाने पाहिलेला आहे. ते समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमनिरास झालेला आहे. तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनी आर्थिक विकासासाठी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. भारताने देखील मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. परंतु मिश्र अर्थव्यवस्थेमधील सार्वजनिक क्षेत्राची कामगिरीही खराब होत असल्याचे दिसून येत आहे. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर काही उद्योगधंदे सार्वजनिक मालकीचे, सरकारी मालकीचे आणि काही उद्योगधंदे खाजगी मालकीचे, म्हणजे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोन्ही क्षेत्राचे सह अस्तित्व म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था होय. परंतु मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा सार्वजनिक क्षेत्राची कामगिरीही खराब होत असल्याचे दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून जगातील अनेक अर्थव्यवस्था खाजगीकरणाच्या धोरणाकडे वाटचाल करू लागल्या आहेत. लोकप्रशासन, अर्थकारण आणि सरकारी धोरण यामध्ये सध्या खाजगीकरण या शब्दाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होऊ लागलेला आहे. ही जी खाजगीकरणाची संकल्पना आहे, या संकल्पनेचा सर्वप्रथम वापर जो आहे तो 1969मध्ये पीटर ड्रकर या व्यवस्थापन तज्ज्ञाने ही संकल्पना वापरली. तर प्राध्यापक E.S. सवास यांचा सन 1989मधील प्रायव्हेटायझेशन द की ऑफ बेटर गव्हर्नमेंट या पुस्तकाने खाजगीकरणाच्या विचारांचा सर्वांगीण विकासाला चांगलाच फायदा झालेला दिसून येतो. खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आलेला आहे. आज जगातील अनेक देशांनी खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तर काही देशांना काय झालेलं आहे, तर जागतिक बँक IBRD, IMF, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, USA, अमेरिका यांच्या दबावामुळे खाजगीकरणाच्या धोरणाचा स्वीकार करावा लागलेला दिसून येतो. खाजगीकरणाची संकल्पना स्पष्ट करताना याचा अर्थ समजावून घेणे गरजेचं आहे. म्हणजे खाजगीकरण म्हणजे काय, तर संकुचित अर्थाने जर विचार केला तर खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या मालकीवर खाजगी मालकी प्रस्थापित करणे. म्हणजे जे उद्योग आहेत त्या उद्योगांच्यावरती संपूर्णपणे खाजगी मालकी प्रस्थापित केली जाणे होय. आणि विस्तृत अर्थाने जर विचार केला तर खाजगी मालकीशिवाय खाजगी व्यवस्थापन प्रस्थापित करणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगावरती खाजगी नियंत्रण ठेवणे असा या खाजगीकरणाच्या संकल्पनेचा अर्थ सूचित करण्यात येतो. म्हणजे एकंदरीत खाजगीकरणाचा अर्थ काय, तर सार्वजनिक क्षेत्र नष्ट करत जाणे, सरकारी मालकी नष्ट करत जाणे आणि संपूर्णपणे खाजगी क्षेत्राची जी मालकी आहे ती उद्योग संस्थांच्यावरती प्रस्थापित करणे हा खाजगीकरणाचा सर्वसाधारणपणे आपल्याला अर्थ लक्षात घेता येतो. आता ही जी खाजगीकरणाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा भारतामध्ये 1991ला अवलंब झाला. मग याची अंमलबजावणी भारतामध्ये कशा पद्धतीने करण्यात आली, तर जागतिक पातळीवर खाजगीकरणाची ज्यावेळी लाट निर्माण झाली आणि त्याचा परिणाम हा भारतातही होऊन भारतामध्ये 1991ला खाजगीकरणाची सुरुवात झाली. श्री राजीव गांधी 1980 नंतर ज्यावेळी त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी या खाजगीकरणाच्या धोरणास प्रोत्साहन दिले गेले आणि त्यानंतर 1991च्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाने खाजगीकरणाची खरी सुरुवात आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले आहे. 1991च्या कालखंडामध्ये भारताच्या विकासात खाजगीकरणाचा मोठा वाटा असेल असे त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटलेलं होतं. कारण काय, तर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सहन करावा लागत असे, त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नव्हते. त्यामुळे भारतातील राजकीय पक्ष सार्वजनिक क्षेत्रातील सुधारणावरती बोलत असत, परंतु ते सार्वजनिक क्षेत्राच्या विरुद्ध बाजू घेत नसत. परंतु सन 1991 नंतर ज्यावेळी खाजगीकरणाची सुरुवात झाली त्यावेळी मात्र जागतिक बँक, नाणेनिधी यांनी दबाव आणून खाजगीकरणाच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यास भारताला भाग पडलेलं होतं. कारण भारतावरती ज्यावेळी आर्थिक संकट होते त्या आर्थिक संकटातून जर भारताला बाहेर काढायचं असेल तर जागतिक बँक असेल, IMF असेल तर त्यांनी भारताला अट घातली होती की आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवावा आणि त्यामध्ये खाजगीकरणाच्या धोरणाचा स्वीकार भारताने करावा. अशा पद्धतीने खाजगीकरणाची जी सुरुवात आहे
त्याची अंमलबजावणी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने दबावातूनच झालेले दिसून येते. कारण जरी खाजगीकरण भारताला स्वीकारायचे नसले तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो दबाव होता, IMF असेल, IBRD असेल, अमेरिका असेल, या सर्वांच्या दबावाने भारताने 1991ला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ह्या दबावाला बळी पडून खाजगीकरण किंवा नवीन आर्थिक धोरण भारताने स्वीकारले आणि भारतामध्ये प्रामुख्याने 1991 नंतर खाजगीकरणाची अंमलबजावणीस सुरुवात झालेली आहे. आता हे जे खाजगीकरण भारताने स्वीकारलेले होते ते स्वीकारल्यानंतर या खाजगीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरती काही परिणाम घडून आले. त्यामध्ये अनुकूल परिणाम पण आहेत आणि प्रतिकूल परिणाम पण आहेत. सुरुवातीला आपण भारतीय अर्थव्यवस्थेवरती खाजगीकरणाचे जे अनुकूल परिणाम झालेले आहेत त्यांचा विचार करणार आहोत. साधारणतः गेल्या 2-3 दशकापासून जगातील अनेक देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगीकरण करण्याचे धोरण स्वीकारलेले होते. त्याचे योग्य अयोग्य अशा दोन्ही प्रकारचे परिणाम जे आहेत ते सर्वच देशांच्यावरती घडून आलेले आहेत. आणि भारताने तर आर्थिक सुधारणा धोरणाचा कार्यक्रम म्हणूनच खाजगीकरण धोरण स्वीकारलेले होते. आता अलीकडील काळामध्ये जगातील सर्व देशामध्ये ही खाजगीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे आणि भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था म्हणून स्वीकारलेली होती, म्हणजे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र. आणि सुरुवातीचा जो कालखंड होता स्वातंत्र्यानंतरचा जो सुरुवातीचा कालखंड होता त्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्राचे जे वर्चस्व आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात होते. त्यामध्ये अनेक मूलभूत अवजड उद्योगधंदे, अतिमहत्त्वाचे उद्योगधंदे, संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असणारे उद्योगधंदे हे सरकारच्या मालकीचे होते. परंतु या उद्योगधंद्यांच्यामधील सरकारी व्यवस्थापनाचे ज्या उणिवा होत्या त्या उणिवा असतील किंवा मर्यादा आहेत त्या मर्यादा समोर येऊ लागल्या आणि त्यानंतर मग 1991 नंतर आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. त्याच्यामध्ये खाजगीकरणाच्या धोरणाचा अंमलबजावणी करण्यात आली होती, त्याचा अंतर्भाव होता आणि अनेक सरकारी उद्योगांचे खाजगीकरण 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये करण्यात आलेले आहेत. आणि या खाजगीकरणाचा परिणाम म्हणून देशातील सेवांचा गुणात्मक दर्जा सुधारलेला असेल, उत्पादनात स्पर्धा निर्माण झाली, दर्जेदार वस्तूंची निर्मिती झालेली होती, वस्तू व सेवांच्या किमती कमी होण्यास मदत झालेली होती. हा सर्व जो परिणाम आहे तो अनुकूल परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती घडून आला. तर त्याचं सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करूया. पहिला अनुकूल परिणाम आहे उत्पादन क्षमता वाढून उपभोक्त्यांना त्याचा लाभ मिळाला. भारताने ज्यावेळी खाजगीकरणाचा अवलंब केला त्यामुळे विविध क्षेत्रांची उत्पादन क्षमता वाढलेली होती. म्हणजे विविध उद्योगधंदे जे आहेत त्या उद्योगधंद्यामध्ये खाजगी व्यवस्थापन आले, खाजगी कार्यक्षमता निर्माण झाली. आता त्यातून मग त्या उद्योग संस्थांची विविध क्षेत्रांची उत्पादन क्षमता वाढली. त्यामुळे खर्च कमी आल्याने वस्तूंची किंमत देखील कमी होऊन त्याचा उपभोक्त्यांना लाभ झालेला आहे. आणि या खाजगीकरणाच्या धोरणाने काय झालेलं आहे तर सरकारच्या अनेक उद्योगामधील जो सरकारचा हस्तक्षेप होता तो हस्तक्षेप दूर झाला. शेती उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ घडून आली. जे विविध प्रकारचे पिके आहेत त्या पिकांच्या उत्पादकतेमध्ये भरीव वाढ घडून आली. अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आणि अन्नधान्याची आयात बंद झाली. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये भारत स्वयंपूर्ण बनला. शेतीच्या पीक रचनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आला. खाजगीकरणाने भारतातील उत्पादन घटकांची कार्यक्षमता वाढली. कारण खाजगी मालकीचे उद्योग झाल्यामुळे त्या उद्योगामधील कार्यक्षमतामध्ये उत्पादनाचे जे घटक आहेत त्या सर्व यंत्रसामग्री असेल, कामगार असतील, व्यवस्थापन असेल, या सर्व घटकांच्या कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ घडून आली. श्रमिकांचा अधिक कार्यक्षम वापर होऊ लागला आणि या सर्वांचा परिणाम म्हणून अतिशय उच्च दर्जाच्या वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ लागल्या. उत्पादन क्षमता वाढल्यामुळे उत्पादन वाढले, उत्पादन खर्च कमी झाला आणि वस्तूंच्या किमती कमी होऊन त्याचा उपभोक्त्यांना या ठिकाणी लाभ झालेला आहे. आर्थिक प्रगती जी आहे ती वेगवान बनली. भारताने ज्यावेळी खाजगीकरणाच्या माध्यमातून आर्थिक विकास करण्याचे ठरवले त्यामुळे काय झालेलं आहे तर या खाजगीकरणाचा परिणाम म्हणून भारताचा आर्थिक विकास वेगाने होण्यास मदत झालेली आहे. भारतातील जो भांडवली वस्तूंचा वार्षिक सरासरी वृद्धी दर होता 1980-85मध्ये तो 7.3% होता आणि नंतर जर विचार केला तर 1993-94मध्ये तो 10.2% झाला. म्हणजे अशा पद्धतीने सर्व प्रकारच्या उत्पादनामधील वृद्धी दर झाली. खाजगीकरणामुळे उत्पादन क्षमता वाढली, उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले, नफा होऊ लागला, पुन्हा उत्पादनाचा विस्तार झाला आणि त्याच्या आधारे मग देशाची आर्थिक प्रगती आहे ती वेगवान बनत चाललेली आहे. तिसरा अनुकूल परिणाम आहे राखीव उद्योगांची संख्या कमी झालेली आहे. भारतामध्ये सन 1959 जे औद्योगिक धोरण होते त्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रासाठी 17 उद्योग राखीव ठेवलेले होते.
म्हणजे सार्वजनिक क्षेत्रासाठी ते उद्योग राखीव ठेवले होते. परंतु 1991ला ज्यावेळी नवीन आर्थिक धोरण स्वीकारले त्यावेळी या औद्योगिक धोरणाने ही संख्या 8 इतकी कमी करण्यात आलेली होती. 1993मध्ये तर राखीव उद्योगांची संख्या 6 इतकी झालेली आहे. म्हणजेच काय, याचाच अर्थ खाजगीकरणाच्या धोरणाच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रासाठी हे जे स्वीकारण्यात आलेले धोरण होते त्याच्या आधारे मग सार्वजनिक क्षेत्रासाठी जे राखीव ठेवण्यात आलेले उद्योगधंदे होते त्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागलेली आहे. आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून ह्या ज्या उद्योगांच्या समोर ज्या समस्या निर्माण झालेल्या होत्या त्या सर्व समस्या दूर होण्यास मदत झालेली आहे. म्हणजे सरकारसाठी जे राखीव ठेवलेले उद्योग होते त्या उद्योगांची संख्या कमी होऊन भारतातील उद्योगांची जी विविध उद्योगांची प्रगती आहे ती प्रगती वेगाने होऊ लागलेली आहे. त्यानंतर सरकारी भागांची निर्गुंतवणूक. सरकारी उद्योगांमधील जी सार्वजनिक गुंतवणूक होती त्या गुंतवणुकीची मोठ्या प्रमाणावर निर्गुंतवणूक होऊ लागली. म्हणजे खाजगीकरणाच्या कार्यक्रमाचे हे ध्येय होते की नफा मिळवणाऱ्या सार्वजनिक उद्योगांचे निवडक संख्येत सरकारी भागांची जी निर्गुंतवणूक करायची, त्यातील गुंतवणूक काढून खाजगी उद्योगांच्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन या ठिकाणी या खाजगीकरणाच्या धोरणाने दिलेलं आहे. आर्थिक पुनर्रचनेचा मार्ग. जागतिक बँक IBRDने अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांना आर्थिक पुनर्रचनेचा एक मार्ग म्हणून खाजगीकरणाचा उपाय त्या ठिकाणी सांगितलेला होता. आणि मग त्याचा परिणाम म्हणून खाजगीकरणाच्या प्रक्रियेने देशात अधिक भांडवल येईल. अविकसित देशांच्यामध्ये आर्थिक विकासाच्या व पुनर्रचनेच्या मार्गातील महत्त्वाची अडचण म्हणजे भांडवलाची कमतरता असते. तेवढा पैसा त्या देशामध्ये उपलब्ध नसतो. गुंतवणूक करण्यासाठी त्या ठिकाणी एवढी सुविधा उपलब्ध नसतात, पैसा उपलब्ध नसतो, भांडवल उपलब्ध नसते. त्यावेळी अशा देशांनी खाजगीकरणाचा जर स्वीकार केला तर त्याच्या आधारे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक होऊ शकते. परकीय देशातील भांडवल गुंतवणूक जी आहे ती या ठिकाणी येऊ शकते. आणि भारतातील उपक्रमांच्या खाजगीकरणाने ज्या भांडवल पुरवठ्याच्या फेऱ्यात उपक्रम अडकले आहेत त्यातून ते दूर होतात. म्हणजे ज्या उपक्रम म्हणजेच उद्योग आहेत त्या उद्योगांच्यामध्ये भांडवल अपुरे पडत आहे, ते उद्योग अशा ठिकाणी अडचणीत आलेले होते. या अडचणीत त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर त्या ठिकाणी खाजगीकरणाचा हा पर्याय होता आणि खाजगीकरणाने आर्थिक पुनर्रचना करण्यासाठी मार्ग मोकळा झालेला होता. म्हणजे उद्योगांच्यामधील जी आर्थिक पुनर्रचना आहे, मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक आहे, ती भांडवल गुंतवणूक या खाजगीकरणाच्या माध्यमातून होण्यास मदत झालेली आहे. सेवा क्षेत्राचा विकास. भारतातील खाजगीकरणाच्या धोरणाने विविध प्रकारचे जे सेवा क्षेत्र आहेत त्या सेवा क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये घडून आलेला आहे. या सेवा क्षेत्रामध्ये प्रामुख्याने रस्ते बांधणी असेल, गृहनिर्माण, दूरध्वनी व्यवस्था, वीज पुरवठा, खनिज उपकरणे, वैद्यकीय सुविधा, विमाविषयक सुविधा, शैक्षणिक सुविधा इत्यादी क्षेत्रामध्ये समाधानकारक बदल जो आहे तो या खाजगीकरणाच्या प्रक्रियेने झालेला आहे. आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून त्यावेळी असे भाषित करण्यात आलेले होते की भविष्यामध्ये विविध सेवांचा विस्तार भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात होत जाईल आणि त्याचा परिणाम म्हणून सेवा क्षेत्राचा वृद्धी दर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने वाढत चाललेला आहे. सेवा क्षेत्राचा हिस्सा जो आहे तो हिस्सा पूर्वी खूप कमी होता, खूपच कमी सेवा क्षेत्राचा हिस्सा होता. परंतु सध्या जर विचार केला तर सेवा क्षेत्राचा हिस्सा आहे तो 50% जास्त झालेला आहे आणि शेती क्षेत्राचा हिस्सा कमी झालेला आहे. एकूण जे देशांतर्गत उत्पादन आहे त्याच्यामध्ये पूर्वी शेती क्षेत्राचा हिस्सा जास्त होता. शेती क्षेत्राचा हिस्सा जास्त असला तरी विकास वेगाने घडून येत नव्हता. परंतु सेवा क्षेत्राचा विकास घडून आला. खाजगीकरणाच्या प्रक्रियेने सेवा क्षेत्र वाढली आणि त्याचा परिणाम म्हणून सेवा क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण जे स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे, निव्वळ देशांतर्गत उत्पादन आहे, त्या देशांतर्गत उत्पादनामधील सेवा क्षेत्राचा हिस्सा वाढत चाललेला आहे. म्हणजेच काय तर सेवा क्षेत्राचा विकास आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने घडून येत आहे. आधारभूत सुविधांचा विकास. ह्या ज्या आधारभूत सुविधा आहेत ह्या सुविधा खाजगीकरणाने या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सुविधांचा विकास घडून आलेला आहे. खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळी आपण सेवा क्षेत्रांचा विकास विचारात घेतला त्यावेळी खाजगीकरणाच्या प्रक्रियेत रस्ते आहेत, पूल बांधण्याचे कार्यक्रम असेल, पाणी पुरवठ्याच्या सुविधा आहेत, या असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेले आहेत. खाजगीकरणाचा मंत्र काय आहे? बांधा, वापरा, हस्तांतरण करा. बिल्ड, यूज अँड ट्रान्सफर हा आहे. म्हणजे खाजगी विकासकांनी भांडवल खर्च करून प्रकल्प तयार करायचा, टोल रूपाने लाभ प्राप्त करून मुदत संपल्यानंतर प्रकल्प सरकारकडे हस्तांतर करायचा. आता ज्यावेळी रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये हायवेचे रस्ते जे बांधलेले असतात त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर एखाद्या मोठ्या कंपनीला त्या ठिकाणी ती टेंडर दिलं जातं, त्याने तो खर्च करायचा असतो आणि त्याच्यानंतर तो खर्च टोलच्या माध्यमातून वसूल करायचा असतो आणि त्यांचा खर्च निघून गेल्यानंतर तो पूर्णपणे नंतर सरकारच्या मालकीचा तो उपक्रम किंवा जे काय आहे ते सरकारच्या ताब्यामध्ये द्यायचे असते.
आणि या खाजगीकरणाने सरकारने अनेक जे महामार्ग आहेत ते खाजगी विकासकांच्याकडून किंवा खाजगी उद्योजकांच्याकडून पूर्ण केलेले आहेत. आता आपण जर विचार केला पुणे बेंगलोर महामार्ग आहे, अशाच पद्धतीने आहे. भारतामध्ये जे मोठमोठे महामार्ग बांधले गेलेले आहेत ते अशाच पद्धतीने मोठमोठ्या उद्योजकांच्याकडून सुरुवातीला बांधून घेतले जातात. उद्योजकांचे भांडवल आहे ते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवलेले असते आणि मग टोलच्या माध्यमातून हे भांडवल वसूल केले जाते आणि ज्यावेळी त्यांचा पूर्ण नफा वसूल होईल, खर्च वसूल होईल, त्यावेळी मग तो जो प्रकल्प आहे तो सरकारच्या मालकीचा केला जातो. पुढचा जो अनुकूल परिणाम आहे तो शैक्षणिक सुविधांच्यावरती झालेला आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणाने खाजगी संस्था शैक्षणिक प्रकल्प उभारतात. मोठमोठे मेडिकल इंजिनिअरिंग महाविद्यालय उभारणे, ती कार्यक्षमपणे चालवणे सरकारला शक्य होत नाही आणि भारतासारख्या जर अधिक लोकसंख्येच्या देशाला शैक्षणिक सुविधावरती फार मोठी रक्कम खर्च करणे शक्य होत नाही. शैक्षणिक सुविधांच्यावरती देशातील एकूण महसुली उत्पन्न आहे त्यातील मोठा खर्च करणे शक्य होत नाही आणि सरकारकडे तेवढा पैसा नसतो आणि मग त्याच्या आधारे मग यातून मार्ग काय आहे तर खाजगीकरण आणि या खाजगी प्रकल्पाच्या माध्यमातून सरकार शैक्षणिक सुविधांची गरज पूर्ण करू शकते. परंतु या खाजगीकरणाचा जर विचार केला तर याचा फायदा आहे, जर शैक्षणिक संस्था खाजगीकरणाच्या मालकीच्या झाल्या तर त्याचा फायदा फक्त त्या सुविधा उपलब्ध करून घेणारे जे श्रीमंतांची मुले असतील त्यांनाच होऊ शकणार आहे. हा एक त्याच्यामध्ये त्रुटी आपल्याला जाणवून येते. अपव्यय टाळला जातो. आता जर सरकारी उद्योग असेल तर त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले जात नाही. कार्यक्षम पद्धतीने यंत्रसामग्री असेल, कच्चा माल असेल, श्रमिक असेल त्यांचा वापर केला जात नाही. म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घटकांचा अपव्यय होत असतो. परंतु जर खाजगीकरणाचा विचार केला तर खाजगीकरणाने अनेक उद्योगातील प्रकल्पातील अपव्यय जो आहे तो टाळला जातो. खाजगी प्रकल्पामध्ये कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला जातो. जो उद्योजक असतो तो कार्यक्षमरित्या त्या ठिकाणी लक्ष देऊन कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येक उत्पादनाचे घटक आहेत, श्रमिक आहेत, भांडवल आहे, यंत्रसामग्री आहे, या सर्व घटकांचा योग्य पद्धतीने कार्यक्षमपणे वापर करून घेतला जातो. सुयोग्य व्यवस्थापनच्या आधारे कौशल्याचा वापर करून या ठिकाणी हे जे अपव्यय आहे ते अपव्यय टाळता येतात. म्हणजे उत्पादन घटकांचा जो अपव्यय होत असतो तो अपव्यय खाजगीकरणाच्या माध्यमातून टाळला जातो. आणि शेवटचा अनुकूल परिणाम आहे कृषी अर्थव्यवस्थेला उपयुक्त. भारतासारखी जी कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये शेती आणि शेतीवरती आधारित उद्योग आहेत त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण कृषीप्रधान देश असल्यामुळे शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते आणि कृषी उत्पादन आहे ते नाशवंत स्वरूपाचे आहे. तर त्याच्यावरती प्रक्रिया करणारे अनेक नवनवीन मोठमोठे उद्योग स्थापन झाले तर त्या ठिकाणी कृषी क्षेत्राचा देखील विकास होऊ शकणार आहे. आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकास भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने होत असल्याचं दिसून येतो. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्नामधील शेतीचा हिस्सा देखील मोठा आहे. तेव्हा भारतातील शेती क्षेत्राचं खाजगीकरण केले तर ते अधिक उपयुक्त ठरणारे आहे. देशात कृषीवर आधारित असणारे, कृषी क्षेत्रातील उत्पादनावरती आधारित असणारे उद्योग खाजगी क्षेत्रात अधिक प्रगत झाल्याचे दिसून येते. सरकारचा हस्तक्षेप दूर केला तर कृषी उत्पादन अधिक वेगाने वाढू शकते, शेतकरी वर्गाला प्रोत्साहन मिळते आणि याच्या आधारे मग कृषी उत्पादन वाढून, उत्पादकता वाढून शेतकऱ्यांना नफा मिळू शकतो, त्यांना प्रोत्साहन मिळते, त्यांच्या याच्यामध्ये विचारसरणीमध्ये बदल घडून येतो आणि त्याचा परिणाम म्हणून कृषी उत्पादन वाढून कृषी क्षेत्राचा विकास हा वेगाने घडून येण्यास मदत होऊ शकेल. अशा पद्धतीने ही खाजगीकरणाची भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अंमलबजावणी केल्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेवरती झालेले हे काही अनुकूल परिणाम आपल्याला पाहायला मिळतात.